आज मी बनवत आहे दिवाळीसाठी 1 किलो मुरमुऱ्यांचा चिवडा। हे करण्यासाठी मी ते 1 किलो मुरमुरे मोठ्या पातेल्यामध्ये कमी गॅसवरती चांगले भाजून घेत आहे। मुरमुरे चांगले कडक झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल घालून त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेत आहे। नंतर ते शेंगदाणे मी असे मुरमुऱ्यांवरती काढून घेतले आहे। नंतर कढईमध्ये मी मके पोहे चांगले तळून घेत आहे। नंतर मी चिवड्याच्या डाळी चांगल्या तळून घेतल्या आहेत। त्यानंतर मी यामध्ये भरपूरसा कढीपत्ता देखील तळून घेतला आहे। नंतर यामध्ये मी 9 ते 10 मिरच्या बारीक चिरून तळून घेतल्या आहे। ह्या मिरच्या चांगल्या क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्या। त्यानंतर मी ते 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या देखील खरपूस तळून घेतल्या आहेत। नंतर मी भरपूरशी कोथिंबीर चांगली इथे तळून घेतली आहे। सगळं तळल्यानंतर मी चिवड्यावरती असं काढून घेतलं आहे। मसाल्यासाठी मी इथे धनेपूड, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि जिरे पावडर घेतले आहे। हे सगळं मी 1 टेबलस्पून घेतलं आहे। हळद हाफ टीस्पून घेतला आहे। नंतर मी तेलाचा गॅस बंद करून ह्यामध्ये सगळे मसाले घातले आहे। ह्यामुळे तुमचे मसाले जळत नाही। मसाले मिक्स केल्यानंतर मी मुरमुऱ्यांमध्ये थोडं थोडं करून घालून ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे। नंतर यावरती चवीनुसार मीठ घातलं आहे। नंतर मी ते पिठी साखर घातली आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्कीच ट्राय करा। धन्यवाद।